स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कत्तलीसाठी मालवाहतूक टेम्पोतून जनावरे घेऊन जाणाऱ्या 5 जणांच्या कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्याचप्रमाणे जनावरांना कोंबून अमानुष पद्धतीने वाहतूक करत असल्याचा प्रकार हनुमान नगर परिसरात उघडकीस आला आहे। या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवार 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास हनुमान नगर येथे संशयास्पदरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तपासणी दरम्यान संबंधित वाहनांमध्ये एकूण 5 देशी गायी दोरीने घट्ट बांधून पुरेशी हवा, पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था न करता कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले। सदर जनावरे कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये यल्लप्पा हजारप्पा जलवादे, वय वर्ष 48, राहणार कौलंगी गाव, तालुका विजापूर, जिल्हा विजापूर, विठ्ठल बुद्धप्पा कांबळे, वय वर्ष 35, राहणार सुतसाद, तालुका जत, जिल्हा सांगली, भोपाल महादेव भराटे, वय वर्ष 20, राहणार मिचनाल, तालुका विजापूर, विजय कुमार अडिप्पा जलवादे, वय वर्ष 35, राहणार मिचनाल, तालुका विजापूर, सुनील अडिप्पा जलवादे, वय वर्ष 29, राहणार मिचनाल, तालुका विजापूर यांच्यासह इतर 3घांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।